एक दिवस एक भुकेला सिंह आपली शिकार शोधायला जंगलात इथे तिथे फिरत होता। चालता चालता तो सिंह थकला आणि एका झाडाखाली सावलीमध्ये बसला। एखादा ससा माझ्या समोर यायला हवा होता। आता मागे मागे पळत जाऊन शिकार करणं माझ्याकडून होत नाहीये। हा असाच विचार करता तो भुकेला सिंह त्या झाडाच्या सावलीमध्ये झोपी गेला। एक डोंगर पडल्याचा आवाज ऐकून तो सिंह झोपेतून उठला आणि आवाज आलेल्या ठिकाणी गेला। अरे, इकडे तर एक गुहा आहे। तो सिंह गुहेच्या दिशेने चालता चालता त्याला कोणाच्या तरी पायाचे निशाण दिसले। सिंहाला हे तर कळलं की त्या गुहेत कोणीतरी प्राणी आहे। त्या प्राण्याची शिकार करण्याचा त्या सिंहाने विचार केला। जोपर्यंत तो प्राणी त्या गुहेच्या बाहेर येत नाही तोपर्यंत सिंह बाजूच्या झुडपांमध्ये लपून बसला आणि वाट बघत राहिला। बराच वेळ वाट बघूनही कोणीही प्राणी तिथे आला नाही। तेव्हा त्या सिंहाच्या मनात विचार आला, मी इथे बाहेर लपून वाट बघण्याचा काहीच फायदा नाहीये, कारण प्राण्याची शिकार करताना तो माझ्या तावडीतून सुटला तर, म्हणून गुहेच्या आत जाणंच चांगलं आहे। थोड्या वेळानंतरच त्या गुहेत राहणारा कोल्हा तिथे आला। गुहेच्या बाहेर मोठ्या प्राण्याचे पायाचे निशाण पाहून तोही हैराण झाला। ते पायाचे निशाण पाहून तो प्राणी कोण असेल याचा तो विचार करत राहिला। आज जाणं माझ्यासाठी सुरक्षित नाहीये, यासाठी काहीतरी उपाय करावा लागेल असा कोल्ह्याने विचार केला। मग गुहेच्या बाहेरूनच तो जोरात ओरडून बोलला, मी जेव्हाही इथे येतो तेव्हा तू माझ्या नावाने हाक मारून मला आतमध्ये बोलवतोस। मी इथे आलोय हे तुला दिसत नाहीये का? जर उत्तर दिलं नाही तर तो कोल्हा परत निघून जाईल असा विचार करून सिंह बोलला, मला हे समजलं आहे की तू आला आहेस, तू आतमध्ये येऊ शकतोस। तो आवाज ऐकून कोल्ह्याला हे कळलं की आतमध्ये सिंह लपून बसला आहे आणि आपला जीव वाचवण्यासाठी कोल्हा पळाला। बघितलत, कोल्हा किती हुशार निघाला।